यंदा फळांचा राजा देवगड हापूस चांगलाच भाव खाणार असं दिसतंय. आंब्याला वांज मोहराने दगा दिला, त्यामुळे यंदा अवघं 30%च आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानामुळे तिसऱ्या टप्प्यातील मोहर ही गायब झाले, त्यामुळे मे महिन्यात बाजारात येणारा हापूस महागणार आहे. जालना बाजारात कैरी विक्रीसाठी दाखल झाले असून वाढत्या उकाड्यामुळे कैरीला मागणी वाढली, तर आवक कमी असल्यानं कैरीला 70 ते 80 रुपये प्रति किलो दर मिळतोय. मालाला चांगला दर मिळत असल्यानं कैरी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करतात. नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला आवक कमी असून येणाऱ्या दिवसात आवक वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात कांद्याला 20 रुपये प्रति किलो दर मिळतोय, तर येत्या काळात आवक वाढल्याने दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. मागील काही दिवसांपासून हमीभावाने तूर खरेदी सुरू आहे, मात्र खुल्या बाजारातही तोच दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवला. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांची आवक होण्यास सुरुवात झाली. रमजानमुळे यंदाही कलिंगडला जास्त मागणी आहे. दररोज शहरात 2500 क्विंटल कलिंगडाची आवक होते, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कलिंगडाच्या दरात 3 ते 4 रुपयांनी मात्र घसरण झाली. हिंगोलीच्या कळमनुरीच्या आखाडा बाळापुरात शेतकरी राजेश कन्नावार यांनी टरबूज लागवडीतून चांगला नफा मिळवलाय. विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या 2 वर्षापासून ते टरबूज आणि खरबूजाचं उत्पादन घेत आहेत. या फळांना दिल्लीतून सर्वाधिक मागणी आहे. ऊन वाढल्यानं बाजारात काकडीला चांगली मागणी आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय, मात्र बाजारातील काकडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील पपईला सध्या बाजारात चांगली मागणी असल्यानं पपईचे वाढलेले भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. पपईला सध्या 1700 ते 2000 रुपये इतका भाव मिळतोय, तर यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच असल्यानं आवकही मर्यादित आहे. वाशिमच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे. मागील महिन्यात 4200 रुपयांवर असलेला दर आता सरासरी 3800 वर आलाय. शासनानं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा 1000 हा दर कमी आहे. मागील 8 वर्षातील हा निचांकी दर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेतलाय. या निर्णयाने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली. सिंधुदुर्गच्या चिपी गावात समुद्राला भरती आल्याने शेतात पाणी शिरलंय, त्यामुळे शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बंधारा बांधणीचं काम रखडल्याने शेतात पाणी शिरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतीत खारे पाणी शिरल्याने शेत नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या वसमत ते परभणी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. महामार्गासाठी शेतजमिनीची मोजणी न करू देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.